जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसा पद भरती जी आहे तर ती पेसा पद भरती आपल्याला माहिती आहे की सध्या पवित्र प्रणालीची एक भाग म्हणजे पेसा पद भरती होती, बरोबर। कारण पेसा पद भरती ही ऑफलाईन पद्धतीने सध्या बघा या ठिकाणी करण्यात आली होती, बरोबर। तर ह्याच्यामध्ये जे काही मार्क होते तर ते टेट परीक्षेमधील सध्या बघा जी परीक्षा दिलेली होती टेट 2, तर त्या मार्कावर आधारित पेसा पद भरतीमध्ये मेरिटनुसार जे काही 13 जिल्हे येतात तर त्या 13 जिल्ह्यामध्ये सध्या बघा मेरिटनुसार याद्या ज्या आहे तर त्या याद्या सध्या जाहीर करण्यात आल्या होत्या। परंतु मध्यंतरी जे काही पेसाची जी काही कोर्ट केस तर त्या कोर्ट केसमध्ये संपूर्ण पेसा भरती जी आहे तर ती सध्या अडकली होती। त्यानंतर वेगवेगळे जे काही आंदोलने उपोषणे झाले आणि जो 5 ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचा मानधन तत्वावरती जो जी आर निघाला होता, बरोबर, नियुक्ती देण्यासंदर्भात, तर तो जी आर सध्या बघा ह्या ठिकाणी निघाल्यामुळे ज्या काही पद भरती होती तर त्या पद भरतीला सध्या बघा पेसा पद भरतीला इथं गती आली। परंतु ह्याच्यामध्ये पेसा पद भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की सध्या निवड याद्या तयार होत्या, परंतु मध्यंतरी जी काही पवित्र प्रणाली मार्फत म्हणजे जे पवित्र पोर्टल मार्फत सध्या बघा भरती प्रक्रिया राबवण्यात आली ती ऑनलाईन पद्धतीने होती, बरोबर। म्हणजे ती ऑनलाईन पद्धतीने होती आणि त्याच्यामध्ये जे काही एस टी प्रवर्गाची जी पदं होती तर त्या पदांमध्ये जे पेसा संदर्भात जे काही उमेदवार होते तर ते उमेदवारांना देखील त्या ठिकाणी बघा संधी मिळाली होती। आणि संधी मिळाली तर ते एस टीची जी काही पदं होती पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने सर्वसाधारण, तर त्या ठिकाणी पेसाचे जे काही उमेदवार आहे तर ते देखील सध्या बघा त्या ठिकाणी निवडले गेले, बरोबर। म्हणजे इकडे पेसा पद भरतीमध्ये देखील त्यांचं नाव होतं आणि जी काही ऑनलाईन सध्या पवित्र प्रणालीमधून जी मेरिट लिस्ट लागली म्हणजे जे कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा मग विथ इंटरव्ह्यूचे राऊंड असेल, विदाऊट इंटरव्ह्यूचे राऊंड असेल, तर त्याच्यामध्ये देखील पेसामधील उमेदवारांचे तेथे सिलेक्शन झालं सर्वसाधारण एस टी चे जे काही वेकन्सी होत्या तर त्याच्यामध्ये, बरोबर। तर आता हे पेसाचे जे काही उमेदवार होते तर ते उमेदवार सध्या सर्वसाधारण एस टी मध्ये ह्या ठिकाणी त्यांचे सिलेक्शन झाल्यामुळे त्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये बघा त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जो सध्या मानधन तत्वावरती शासन निर्णय जो निघाला होता नियुक्ती संदर्भात, बरोबर। कारण ह्याच्यावरती बघा पेसाचा जर आपण इतिहास बघितला तर बरेच आंदोलने झाले, अन्नत्याग उपोषण झाले, बऱ्याचशा ज्या काही मिटिंगा झाल्या, तर त्याच धर्तीवर सध्या बघा जो मानधन तत्वावरती अंतिम समयी सध्या जी आर पास झाला आणि मानधन तत्वावरती तरी नियुक्ती द्या अशा पद्धतीने सध्या बघा ज्या काही मागण्या होत्या तर त्या मागण्या त्या ठिकाणी होऊ लागल्या आणि जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी मानधन तत्वावरती नियुक्ती संदर्भात जे काही आदेश असेल तर ते आदेश सध्या बघा मिळाले आहे। परंतु ह्याच्यामध्ये गोष्ट काय झाली, सध्या मानधन तत्वावरती जे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी नाव आलं होतं, आता मानधन तत्वावरती नियुक्ती द्यायची म्हटली तर त्या ठिकाणी परत जी काही लिस्ट होती मेरिट लिस्ट, बरोबर, मेरिट लिस्ट तर ती सध्या बघा इथं जाहीर झाली होती। मग ह्याच्यामध्ये मेरिट लिस्टनुसार 1 2 3 4 अशा पद्धतीने जी मेरिट होती तर ती बघा मेरिट होती। परंतु ह्या मेरिट लिस्टमधले जे काही उमेदवार होते पेसामधले जे उमेदवार आहे ते ऑलरेडी मेरिटमध्ये होते, परंतु ह्याच्यामधले काही उमेदवार जे आहे तर ते पवित्र पोर्टल मार्फत जी पद भरती झाली, बरोबर, पवित्र पोर्टल मार्फत जी सध्या एस टी जी वेकन्सी होती एस टी पदाची तर त्या पदावरती सध्या बघा हे जे पेसाचे उमेदवार आहे तर ते इथं सिलेक्ट झालेले होते, बरोबर। तर आता हे सिलेक्ट झालेले ऑलरेडी ह्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे आणि ही जी नेमणूक आहे तर ती कायम नेमणूक आहे, बरोबर। म्हणजे जी पवित्र पोर्टल मार्फत एस टी प्रवर्गामध्ये सिलेक्ट झालेले कायम नेमणूक होती। परंतु ही जी मानधन तत्वावरती सध्या बघा जी मेरिट लिस्ट लागली तर ही सध्या मानधन तत्वावरती होती, मग इथं देखील त्यांचं नाव होतं आणि ऑलरेडी ते इथं सिलेक्ट होते। तर जे इथं ऑलरेडी सिलेक्ट होते पवित्र पोर्टल मार्फत तर ते पेसाच्या ज्या काही मानधन तत्वावरती सध्या बघा यादी लागली होती त्या ठिकाणी ते रुजू नाही झाले, बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी रुजू नाही झाले। मग असे जे काही प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा इथं वेकेन्सी जी आहे तर ती इथं वेकेन्सी सध्या बघा रिक्त राहून गेली। म्हणजे इथं जरी त्यांचं इथं उदाहरणार्थ 500 जणांना जर इथं मानधन तत्वावरती नियुक्ती जर इथं बघा आदेशामध्ये नाव असेल तर ह्या 500 मधले काही जे उमेदवार आहेत तर ते ऑलरेडी इथं एस टीची जे काही प्युअर मधले जे काही पदं होती तर त्या पदावर सध्या सिलेक्ट झालेले आहे। मग इथले जे सध्या मानधन तत्वावरती लिस्ट होती तर ह्याच्यामध्ये काही पदं रिक्त राहून गेली, बरोबर। तर आता ती जी रिक्त पदं असेल तर ती रिक्त पदांचं सध्या बघा जी काही सेकंड यादी असेल तर ती सेकंड यादी संदर्भात या ठिकाणी कार्यवाही जी आहे तर ती कार्यवाही सध्या होत आहे। कारण इथं आता उदाहरणार्थ इथं 500 जर उमेदवारांचं मानधन तत्वावरती नियुक्तीमध्ये नाव आलं असेल आणि तिथं 250 जर उमेदवार सध्या हजर झाले असेल
तर 250 उमेदवारांची पुन्हा या ठिकाणी बघा तिथून जी काही कट ऑफ 500चा कट ऑफ जिथं असेल तिथून पुढचे उमेदवारांना सध्या या ठिकाणी बघा संधी मिळत आहे। म्हणजे पुन्हा 250 उमेदवारांना पुन्हा या ठिकाणी बघा संधी मिळत आहे आणि त्यांना पुढची जी काही कट ऑफ पासून जे मार्क असेल तर त्यांना त्या ठिकाणी आदेश जो असेल नियुक्ती असेल मानधनावरती तर ती सध्या बघा मिळत आहे। त्या अनुषंगाने एक महत्त्वाची या ठिकाणी बघा न्यूज आहे, पेसा क्षेत्रातील 237 कंत्राटी शिक्षक जे असेल तर त्यांना नियुक्तीचे आदेश या ठिकाणी बघा दिले गेले आहे किंवा त्या ठिकाणी त्यांना देण्यात येणार आहे। तर इथं जिल्ह्यातील आदिवासी भागातील 8 तालुक्यातील शाळांना मिळणार शिक्षक, बरोबर। तर ही जी न्यूज आहे तर ही न्यूज बघा नाशिक जिल्हा परिषदची आहे। नाशिक जी जिल्हा परिषद आहे तर त्याची ही न्यूज आलेली आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये सविस्तर काय म्हटलेलं आहे तर ते तुम्हाला इथं बघा थोडक्यात सांगतो। आता इथं न्यूज तुम्हाला दिसते, नाशिक जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये रिक्त असलेल्या पदावर शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील गुणवत्ता क्रमानुसार यापूर्वी गत वर्षी ऑक्टोबरमधील आदेशान्वये एकूण 559 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती। म्हणजे इथं किती 559 उमेदवारांचं बघा इथं सिलेक्शन होतं, नियुक्ती देण्यात आली होती ऑक्टोबर महिन्यामध्ये। परंतु बघा त्या आदेशानुसार नियुक्ती दिल्यानंतर शाळेत जे उमेदवार हजर झाले नाहीत अशा उमेदवारांची नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले आहे। म्हणजे जे काही 559 उमेदवारांची नियुक्ती देण्यात आली होती त्याच्यामध्ये काही असे उमेदवार होते तर ते सध्या शाळेमध्ये हजर झाले नाही आणि ते हजर नाही झाले तर त्यांची जी नियुक्ती असेल आदेश असेल तर तो ऑटोमॅटिक सध्या बघा या ठिकाणी रद्द करण्यात आला आणि या उमेदवारांच्या जागी बघा या उमेदवारांच्या जागी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे या ठिकाणी बघा मित्तल जे काही आशिमा मित्तल यांच्या स्वाक्षरीने 237 जे काही उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले। म्हणजे जे काही 237 जे उमेदवार आहे तर ते 237 उमेदवारांना इथं नियुक्तीचे आदेश सध्या पुन्हा देण्यात आलेले आहे। नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील शाळांना शिक्षक मिळणार आहे। त्यामध्ये भाषा विषय असेल, समूह, त्यानंतर गणित विज्ञान असेल, समाजशास्त्र विषय असेल, त्यानंतर 1ली ते 5वी सर्व विषय शिक्षकांचा समावेश त्याच्यामध्ये असणार आहे। प्राथमिक विभागाचे जे शिक्षण अधिकारी आहे बच्छाव साहेब यांनी वेळोवेळी बघा आढावा बैठक घेऊन सदर शिक्षकांना नियुक्ती कामी गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणी केली होती। त्या अनुषंगाने जे काही बच्छाव साहेब आहेत आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी साहेब आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली बघा या ठिकाणी कार्यवाही जी आहे तर ती कार्यवाही सध्या या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने सध्या नियुक्ती या ठिकाणी होणार आहे। तर इथं जर नाशिक संदर्भात जर आपण इथं बघितलं तर इथं बघा बागलांमध्ये 22, त्यानंतर देवडामध्ये 2, त्यानंतर कडवणमध्ये 16, सुरगावनामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त 87, दिंडोरी 36 आहे, त्यानंतर पेठ असेल 24 असेल, त्र्यंबकेशला या ठिकाणी 29, इगतपुरीला 21 असे जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांना इथं बघा नियुक्ती सध्या मिळालेली आहे। त्या अनुषंगाने इथं एक स्टेटमेंट आहे की जे काही गत वर्षी पुढील पात्र विद्यार्थ्यांना किंवा परीक्षार्थ्यांना नियुक्ती, म्हणजे हे जे काही पुढील पात्र जे उमेदवार आहे म्हणजे ज्यांनी ऑलरेडी सध्या बघा नियुक्ती होती तर ती नियुक्ती मिळाली होती परंतु स्वीकारली नाही तर त्यांच्या जागेवर पुढचे जे काही पात्र उमेदवार आहे तर त्यांना सध्या नियुक्ती मिळालेली आहे। जसं इथं सांगितल्याप्रमाणे पात्र ठरलेल्यांपैकी 559 उमेदवारांची नियुक्ती देण्यात आली होती, मात्र त्यातील 237 उमेदवार नियुक्तीसाठी हजर झाले नसल्याने त्या जागा रिक्त राहिल्या होत्या। त्यामुळे परीक्षेतील पात्र उमेदवारामधून 559 या ठिकाणी 559 पुढील 237 उमेदवारांना पत्र पाठवून नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे। तर अशा पद्धतीने जे काही 559 मधील जे काही सध्या बघा उमेदवार होते तर ते उमेदवार इथं किती गैरहजर होते तर 237 उमेदवार सध्या नियुक्तीसाठी हजर झाले नसल्याने त्यांच्या जागेवर पुढील जे काही पात्र उमेदवार होते तर त्यांना सध्या नियुक्ती इथं संदर्भात जे काही पत्र असेल तर ते पत्र सध्या इश्यू झालेले आहे। तर असे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जेणेकरून जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा रिक्त न राहता त्या ठिकाणी उर्वरित जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना त्या ठिकाणी बघा संधी इथं मिळत आहे मानधन तत्वावरती नियुक्ती संदर्भात। तर असे जर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये बघितले तर आपल्याला जे रिक्त राहिलेल्या पदं आहेत तर ते सध्या बघा भरपूर प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर सध्या ज्या कार्यवाही आहे तर त्या कार्यवाही सध्या बघा इथं सुरुवात झालेली आहे जेणेकरून प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जे सध्या रिक्त पदं आहे
म्हणजे पेसा क्षेत्रातील जे रिक्त पदं आहे तर त्या रिक्त पदांवर पुढील जे काही मेरिटनुसार उमेदवार असेल तर त्यांना सध्या नियुक्ती देण्याचं काम इथं ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सध्या सुरुवात झालेली आहे. तर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये होणार. तर ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या अशा पद्धतीने कार्यवाही नाही झाली तर त्या संदर्भात तुम्ही कमेंट देखील करू शकतात, जेणेकरून त्या संदर्भात जो काही पुढील पाठपुरावा असेल तर तो नक्की आपण करूया. तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे किंवा जी बातमी आहे तर ती सध्या इथं आलेली आहे. तर त्यानुसार सध्या बघा जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही रिक्त ठिकाणी जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना नक्कीच इथं पुढील जे काही सध्या बघा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची न्यूज होती. जसं पेसा पद भरती संदर्भात जोपर्यंत आता पुढील जो काही आदेश असेल ह्या ठिकाणी केस संदर्भात तोपर्यंत जे काही नियुक्त्या असेल तर त्या नियुक्त्या सध्या बघा इथं असणार आहे. जोपर्यंत या ठिकाणी कायमची जी काही नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत सध्या तरी जे मानधन तत्वावरती लागलेले आहे किंवा मानधन तत्वावरती सध्या नियुक्ती आदेश आहे तर तो जशान तसा सध्या बघा राहणार आहे. तर सध्या अशा पद्धतीने नियुक्ती जी आहे तर त्या नियुक्त्या सध्या इथं मिळत आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही अपडेट असेल तर ते तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.